अंबाजोगाई शहरात पोखरी रोड या ठिकाणी पिताजी नगरी उभारण्यात आली आहे। या पिताजी नगरीमध्ये शिवप्रसाद लाहोटी यांनी रहिवाशांना मूलभूत गरजासोबतच तेथील वातावरण हे पवित्र आणि रममान असावं यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत। या भागातील रहिवाशांना श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी धावपळ होऊ नये किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासू नये या हेतूनं पिताजी नगरी येथे श्री केदारनाथ महादेव मंदिर उभारण्यात आलं। या मंदिरात केदारनाथ महादेवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भावविश्वात पार पडला। शिवप्रसाद लाहोटी, नितीन बाहेती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून पिताजी नगरी उभारण्यात आली। ही पिताजी नगरी उभी करत असताना रहिवाशांच्या भविष्याचा विचार करून त्यांना मूलभूत आणि मुबलक सुविधा मिळाल्या पाहिजेत ही त्यांची भावना होती। त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व रहिवाशाला आपण चूक केली अशी भावना निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणचं वातावरण हे अधिक रममान झालं पाहिजे, शिवाय भावभक्तीचं वातावरण नांदलं पाहिजे यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले। दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी श्री केदारनाथ महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली। या ठिकाणच्या रहिवाशांना आपले सण, उत्सव, परंपरा याच ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि प्रसन्न वातावरणात पार पाडता यावेत यासाठी श्री महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली। या ठिकाणी श्री केदारनाथ महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विधिवत पूजेद्वारे नामांकित पुरोहित आणि ब्राह्मण यांनी वैदिक पद्धतीनं केली। मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व आरती पार पडल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या सर्व कार्यक्रमासाठी पिताजी नगरी व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू असल्यानं हा अनोखा योग शिवप्रसाद लाहोटी यांनी जुळून आणल्याबद्दल उपस्थितांनी ऋण व्यक्त केले। तर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ आशाताई शिवप्रसाद लाहोटी, नितीन बाहेती, सौ शिल्पाताई नितीन बाहेती, अमित कुमार वर्मा व त्यांचे सर्व सहकारी, व्यवस्थापनामधील कर्मचारी आणि रहिवाशांनी परिश्रम घेतले। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। पिताजी नगरीमधील माझ्या सर्व रहिवाशांना आजच्या या महादेव मंदिराच्या, केदारनाथ महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। पिताजी नगरीमधील हे महादेवाचं मंदिर उभं झालेलं आहे आणि या सोसायटीमधील सर्व नागरिकांच्या सर्व सुविधा चांगल्या पद्धतीनं वापर त्यांचा चालू आहे। या इथल्या सर्व रहिवाशांनी आनंदी, सुखी आणि समृद्ध जीवन जगावं यासाठी मी परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो। जय हिंद। केदारेश्वर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आज मला इथं बोलवण्यात आलं होतं। पिताजी नगरीच्या रम्य परिसरात हे भव्य मंदिर उभं राहिलं, त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याबद्दल मी माझे मार्गदर्शक आणि या नगरीचे मालक श्री लाहोटी साहेब यांचं ऋण व्यक्त करतो। त्या अंबाजोगाईच्या विकासात त्यांचा भरघोस योगदान असतो। वेगवेगळे प्रकल्प त्यांनी अंबाजोगाईत राबवलेत। मी अंबाजोगाईकरांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना असेच पुढील प्रोजेक्ट त्यांनी करावेत आणि नागरिकांना सुखसोयी उपलब्ध करून द्याव्या अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। विनायक चव्हाण, पिताजी शारदा नगरी या नगरीचा मी रहिवासी आहे। या नगरीमध्ये आल्यापासून खरं तर प्रसन्नतेच्या बाबतीत इथं काहीच कमी नाही, कारण खरंच लाहोटी साहेबांनी या लोकांसाठी, आमच्या सर्व रहिवाशासाठी आमचं सुदैव आहे म्हणायचं की आधी एवढी सुंदर या ठिकाणी त्यांनी नगरी स्थापन केली आणि या नगरीमध्ये जे आवश्यक देवस्थान आहेत त्या सर्व देवस्थान जवळपास या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। राहिला प्रश्न महादेवाच्या मंदिराचा, जी मागणी आमच्या सर्वांचीच होती ती मागणी त्यांनी या ठिकाणी आज पूर्ण केलेली आहे। अतिशय आनंदात हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। साहेब, खरं तर मी ऋण व्यक्त करण्यापेक्षा या नगरीतील आणि अंबाजोगाईतील सर्व लोक भविष्यात तुमचं ऋण व्यक्त करतील एवढं मी या ठिकाणी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद, आभार। मी शारदा नगरीतील ज्येष्ठ नागरिक रहिवासी श्री बाळासाहेब प्रल्हादराव गिराम
C5ला राहतो. मी इथल्या लाहोटी साहेबांच्या, त्यानंतर सारडा साहेबाच्या, भायती साहेबांच्या म्हणण्यानुसार इथे घर घेतलं आणि मागे आमची इथं पूर्वीचे 2-3 मंदिरं त्यांनी स्थापन केलेले आहेत. हनुमान मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, परत दत्त मंदिर आहे, गणपती मंदिर आहे. पण आमच्या ज्या इथल्या नागरिकांची आणि जास्त करून महिलांची मागणी होती की आपल्याला आपल्या कॉलनीमध्ये कुठेतरी महादेवाची मंदिर असावं आणि त्याची ही व्हावी, अशी मागणी बऱ्याच वेळेला म्हणजे 2-3 वेळेला त्यांच्याकडे केली. आणि आज तो पूर्ण दिवस म्हणजे आज तो आनंदाचा क्षण आलेला आहे की अतिशय रेखीव सुंदर नंदीची मूर्ती, महादेवाची मूर्ती लाहोटी साहेबांनी, भायती, वर्मा यांच्या टीमने वगैरे सर्वांनी मिळून इथं स्थापन केलेली आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि तो कॉलनीच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळं आम्ही कॉलनीच्या सगळ्या नागरिकाच्या वतीने, भावी भक्तांच्या वतीने लाहोटी साहेबांचे तसेच त्यांच्या टीमचे, त्यांच्या कुटुंबाचे सगळे त्यांना शुभेच्छा लाभो आणि असे सहकार्य ही त्यांचं लाभो एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी आजच्या या शुभमुहूर्तावर आमच्या सारडा नगरी परिसरामध्ये केदारनाथ महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आम्ही गेल्या वेळेला या नगरीचे निर्माते श्री लाहोटी साहेब यांच्याकडे कॉलनीच्या वतीनं एक मागणी केली होती आणि म्हणणं मांडलं होतं की इथं 2-4 मंदिरं आहेत. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, गणपती मंदिर, परंतु महादेव मंदिराकरिता या नगरीतल्या महिला या 3-3 किलोमीटर अंतरावर जात आहेत बाहेर. आणि त्यामुळं आमची अशी मागणी आणि इच्छा होती की एक महादेवाचं मंदिरसुद्धा आमच्या नगरीत जर झालं तर या तमाम सारडा नगरीतील रहिवासी महिलांचं आणि आमच्यासारख्या भाविक भक्तांचं एक बाहेर जाण्याचे कष्ट असतील आणि दुसरे लोकसुद्धा या ठिकाणी यावेत, त्या दृष्टीने त्यांनी आमच्या विनंतीला, मागणीला मान दिला. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं मंदिर, ही मूर्ती ज्या आपण आता पाहत आहात ती राजस्थानहून आणलेली आहे आणि तो नंदी देखील मला वाटतं गुजरातवरून. म्हणजे अतिशय आखीव आणि रेखीव देखणा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला. नगरीच्या वतीनं मी लाहोटी साहेब, श्री नितीनजी भायती, अमित वर्मा आणि त्यांची सगळी टीम यांचा कॉलनीच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो.